हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। आपण या व्हिडिओत 18वा धडा पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पर्यावरण आणि आपण। तुमच्या इयत्तेचे इतर विषयांचे व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तरी तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? नदी, तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे। हे बघा, चित्रात दाखवल्याप्रमाणे नदीत किंवा तलावात अशा पद्धतीने हिरव्या वनस्पती उगतात आणि त्या तिथे असलेलं पाणी दिसेनासं होतं। मग आपल्याला विचारलंय, असं झालं तर आपण काय करणार? उत्तराचा पहिला पॉईंट बघा, जलाशयात सेंद्रिय पदार्थ मिसळत राहिले की त्यात जलपर्णीसारख्या वनस्पतींची अतिरेकी वाढ होते। जलपर्णीची वाढ होण्यात प्रमुख कारण आहे सेंद्रिय पदार्थ जे असतात ते जर पाण्यात मिसळले ते जलपर्णीची वाढ होत असते। पुढचा पॉईंट बघा, इथल्या इतर जलीय जीवांना त्यामुळे जगणे कठीण होते। पाण्यामध्ये जलपर्णी अतिशय जास्त प्रमाणात वाढल्यामुळे काय होतं की त्यात जे जलप्राणी असतात म्हणजे मासे वगैरे असे जे प्राणी असतात त्यांना जगणं अतिशय कठीण होऊन जातं। पुढचं पॉईंट बघा, दिवसभरात जलपर्णी ऑक्सिजन सोडतात तर रात्री त्यांनाही ऑक्सिजन लागतो। जलपर्णी जरी दिवसभर ऑक्सिजन सोडत असतील पण त्यांना रात्री ऑक्सिजन लागत असतो। त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून तेथील प्राणी मरतात। आता प्राण्यांना ऑक्सिजनची गरज असते हे तर आपल्याला माहिती आहे, पण जलपर्णीला जर एवढ्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन जात असेल तर त्यामुळे इतर प्राण्यांचा मृत्यू होत असतो। त्यांच्या मृत शरीराचे खत होते व ते वापरून जलपर्णी आणखी जोमाने वाढतात। यालाच अतिजैविकीकरण असेही म्हणतात। आपल्याला माहिती आहे, ज्या कुजलेले पानं झाडांचे असतात किंवा मृत शरीर जे असतात प्राण्यांचे, किड्यांचे, ते शेवटी काय तयार करतात, त्याचं खतच तयार होत असतं। मग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जे जलप्राणींचे मृतदेह आहेत त्यांचं नंतर खतात रूपांतर होतं आणि त्यामुळे जलपर्णी अजून जास्त वाढतात। अशा जलाशयांचा पूर्णपणे नाश होतो, म्हणून जलपर्णीची चादर काढून टाकावी। जलपर्णीमुळे अशा प्रकारे पूर्ण नाश होत असतो तलावाचा किंवा नदीचा, त्यामुळे अशा पद्धतीने जलपर्णीला काढून टाकावं लागतं। त्या जलाशयातील पाण्यात प्रदूषिते जाणार नाही याची काळजी घ्यावी। आपल्याला विचारलंय ना काय करणार, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषिते पाण्यात जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। अशा नद्यांना बांध असावा, म्हणजे सेंद्रिय प्रदूषिते त्यात मिसळून जलपर्णी अधिक जोमाने वाढणार नाहीत। तुम्ही बघितलं असेल, नद्यांना बांध घातलेले असतात जेणेकरून जे काही सेंद्रिय प्रदूषिते असतात ते तिथे अडकून जातात आणि वेळोवेळी अडकलेले सेंद्रिय प्रदूषिते काढले जातात। पुढचा प्रश्न आहे, जरा डोके चालवा। त्यातील पहिला प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल? कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल? तुम्हाला घार हा पक्षी माहिती असेल। जर या घारींची संख्या कमी झाली तर काय होईल, किंवा घारी नसतीलच तर काय होणार, हे आपल्याला विचारलंय। त्याचप्रमाणे आपल्याला हेही सांगायचं आहे की घारी नसल्या तर कुठल्या सजीवांची संख्या वाढेल किंवा कमी होईल। उत्तराचा पहिला पॉईंट बघा, घारी या छोट्या प्राण्यांची शिकार करून खातात। आपण अन्नसाखळीत पाहिलं होतं की घारी ज्या असतात त्या छोट्या प्राण्यांच्या शिकार करतात आणि खात असतात। तसंच मृत अवशेष देखील खातात। घारींची संख्या कमी झाली तर उंदीर, घुशी, छोटे पक्षी अशांची संख्या वाढेल। आपल्याला विचारलं होतं ना की घारी कमी झाल्यानंतर कुठल्या सजीवांची वाढ होईल, तर घारी ज्या छोट्या सजीवांना खात असतात त्या सजीवांची वाढ होईल, उंदीर, घुशी वगैरे सारखे प्राणी। पुढचा पॉईंट बघा, सापांची संख्येत वाढ होईल, घारींची संख्या कमी होईल।
आपल्याला माहिती आहे घार ही सापाची शिकार करत असते, तर जर घारीच नाही राहिल्या तर सापांची संख्याही बऱ्यापैकी वाढून जाईल. घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणारा भक्षक नसल्याने इतर कोणत्याही सजीवांच्या भक्षक संख्येवर परिणाम होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील अ प्रश्न आहे, स्थलांतर म्हणजे काय? स्थलांतर नेमकं काय असतं हे आपल्याला विचारलंय. उत्तर बघूया. प्राण्यांची वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे जाणे याला स्थलांतर असे म्हणतात. आता बघा, प्राणी म्हणजे मनुष्य असू द्यात किंवा पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी असू द्यात, कुठल्या ना कुठल्या कारणाने जर ते एका जागेवरून दुसऱ्या जागी शिफ्ट होत असतील तर त्याला आपण स्थलांतर असं म्हणत असतो. आपण मागच्या धड्यात बघितलं होतं की जेव्हा दुष्काळाची परिस्थिती होते त्यावेळेला एका जागेवरनं दुसऱ्या जागी स्थलांतर होत असतं. अशा विविध कारणांमुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी जेव्हा शिफ्ट होतात, एक तर ते तात्पुरतं असतं, टेम्पररी किंवा परमनंट, तर त्यावेळेला आपण त्याला स्थलांतर असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा. आता इथे आपल्याला जीवनक्रम विचारला आहे. जसं तुम्हाला दिनक्रम विचारतात ना, दिवसभर तुम्ही काय करतात सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत, तसा जीवनक्रम म्हणजे जीवनात काय काय केलं जातं. उत्तराचा पहिला पॉईंट बघा, पक्षी नैसर्गिक वातावरणात गर्द झाडीत राहतात. तुम्ही पाहिलं असेल, पक्षी जे असतात ते निसर्गातच राहत असतात. त्याचप्रमाणे जिथे गर्द झाडी असतात, झाडांचे प्रमाण जास्त असते, अशा ठिकाणी पक्ष्यांचं वास्तव्य असतं. पुढचं पॉईंट बघा, शहरातले पक्षी देखील झाडांवर घरटी बांधून त्यात राहतात. आता शहरात गर्द झाडी तर नाही राहत, पण झाडं जे असतात त्यांवर ती घरटी बांधतात आणि राहत असतात. पुढचा पॉईंट बघा, मादी घरट्यात अंडी घालते. काही काळासाठी ही अंडी मादी उबवते. पक्ष्यांमधले जे फिमेल्स असतात, म्हणजे जे मादी असतात, स्त्री असतात, तर त्या काय करतात, अंडे घालतात. अंडे घातल्यानंतर त्यांना उबवलं जातं. उबवणं म्हणजे पक्षी स्वतःची उष्णता देतात. जसं एखाद्या गोष्टीची ग्रोथ होत असते त्यावेळेला तयार केलं जातं, त्याप्रमाणे अंडे घातल्यानंतर उबवले जातात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की त्यांची काळजी घेतली जाते. अंडे जर व्यवस्थित उबवले तर त्यातून पिल्लू बाहेर निघतात आणि ही बाहेर आलेले पिल्ले जे असतात त्यांची पक्षी काळजी घेतात. पुढचा पॉईंट बघा, त्यांना अन्न भरवले जाते. पिल्लू मोठे झाले की त्यांच्या पंखात ताकद आली की ते घरट्यातून उडून जाते. जोपर्यंत पिल्ले छोटी असतात तोपर्यंत त्यांना अन्न भरवले जाते. म्हणजे ते स्वतः उडून तर अन्न आणू नाही शकत ना, मग त्यांना भरवलं जातं आणि जेव्हा त्यांच्या पंखात ताकद येते तेव्हा ते स्वतः उडून अन्नाची सोय करतात. पुढचा प्रश्न बघा, हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. आपल्याला माहिती आहे की हवा प्रदूषण म्हणजे काय. जर हवेतील घटकांचा बॅलन्स बिघडला तर त्यावेळेला हवा ही प्रदूषित होत असते. मग त्याची नेमकी कारणे कोणती ते आपल्याला सांगायची आहेत. पहिलं कारण आहे वाहतुकीमुळे होणारे हवा प्रदूषण. मी आधीच सांगितलं की हवा प्रदूषण कशामुळे होतं, तर जे घटक असतात त्यांचे प्रमाण जर अधिक झाले तर होतं. मग वाहनांमध्ये अतिशय मंद प्रमाणात इंधनांचे ज्वलन होत असते आणि त्यामुळे हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि हवा ही प्रदूषित होत असते. दुसरं कारण म्हणजे उद्योगधंदे, कारखाने यातून निघणारा इंधनांचा धूर. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या फॅक्टरीजमधून केमिकल्स हे चिमणी थ्रू बाहेर निघत असतात आणि हे बाहेर निघालेल्या केमिकल्समुळे हवा प्रदूषित होत असते. पुढचा प्रश्न बघा, जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो. जमिनीवर जो वनक्षेत्राचा भाग असतो त्याचा आपण वापर कशासाठी करतो हे सांगायचं आहे. उत्तराचा पहिला पॉईंट बघा, वनक्षेत्रातून
आपल्याला अनेक आवश्यक व उपयुक्त वस्तू मिळतात. वनक्षेत्र म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे जिथे झाडं झुडपं असतात. मग या भागातून आपल्याला आवश्यक आणि उपयुक्त असणाऱ्या गोष्टी मिळत असतात. मग या वस्तूंमध्ये काय काय असतं आपण बघूया. लाकूड, चारा, राळा, डिंक, आयुर्वेदिक औषधांकरिता वनस्पती अशा गोष्टी वनक्षेत्रात मिळवल्या जातात. पुढचा पॉईंट बघा. निरनिराळ्या वृक्षांच्या पानांचा वापरही आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. वृक्षांच्या पानांचा वापर, त्याचं सर्वसाधारण उदाहरण म्हणजे तुम्ही कधी झाडाच्या पानात जेवण केलं आहे? मला कमेंट करून नक्की सांगा की ते झाडाचं पान म्हणजे कुठल्या झाडाचं असतं. त्याचप्रमाणे द्रोणसुद्धा झाडांच्या पानांचे बनवले जातात. पुढचा पॉईंट बघा. आदिवासी लोक जंगलातील लाकूड फाट्यांचा इंधन म्हणूनही वापर करतात. आता डोंगराळ भागांमध्ये गॅस, तसं इलेक्ट्रिक शेगडी, हॉट प्लेट्स हे अवेलेबल नसतात. त्यामुळे लाकूड तोडून त्याची चूल आणि त्यावर स्वयंपाक केला जातो. पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला म्हटलं आहे की जैविक घटक जे असतात ते सांभाळून वापरले पाहिजे. असं का म्हटलंय? उत्तराचा पहिला पॉईंट बघा. जैविक घटक नष्ट झाले तर पर्यावरणातील अन्नसाखळी व अन्नजाळी खंडित होतील. आपण अन्नसाखळी याच्यात बघितलं होतं. सगळं काही एकमेकांवर अवलंबून असतं. मग जर जैविक घटक नष्ट झाले तर अन्नसाखळीत खंड पडेल. काही प्रजाती नामशेष होतील. प्रजाती नामशेष होतील म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या एक्झिस्टच नाही करणार. जसं डायनोसॉर हे आपण ऐकलं आहे, पण आत्ता आहेत का? नाही आहेत ना, त्या नामशेष झाल्या आहेत. पण आधी डायनोसॉर होते याचे पुरावे तर आहेत ना. मग तसं जैविक घटकांचं जर संवर्धन नाही केलं तर अनेक प्रजाती नामशेष होतील. उत्तराचा पुढचा पॉईंट बघा. जे जैविक घटक पृथ्वीवर तयार व्हायला कित्येक कोटी वर्ष लागलीत ते संपून गेले तर पुन्हा तयार करता येणार नाहीत. आता बरेच जैविक घटक आहेत जे तयार व्हायला वर्षानुवर्ष जातात. त्यांचं प्रमाण जर संपुष्टात आलं तर परत तयार होतील का? तर नाही होणार. जंगलातले काही प्रजातींचे प्रमाण कमी होत चाललं होतं. विशेष काळजी घेऊन त्या प्रकारच्या प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढचा पॉईंट बघा. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा मानवावरही परिणाम होईल. आता निसर्गाचा समतोल बिघडला म्हणजे सगळ्यात पहिले परिणाम होणार तो मानवावर. आता वादळं येतात, तसंच उष्णता जास्त वाढतीये, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा परिणाम होतो ना मानवावर. कारण विविध ठिकाणी जंगल तोड होते आहे, वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे. पुढचा पॉईंट बघा. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जैविक घटकांचं आपण जतन करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. जंगलात वेगवेगळे जे प्राणी असतात तर त्यांचं प्रमाण हे कमी होत चाललंय. तर असं कशामुळे होतंय? उत्तराचा पहिला पॉईंट बघा. मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक अन्नसाखळ्या नष्ट होत आहेत. आपल्या धड्याचंच नाव पर्यावरण आणि आपण. पर्यावरणात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन किंवा आपण ज्याला जंगल म्हणतो. तर यात जे प्राणी असतात त्यांच्यात हस्तक्षेप हा माणूस करायला लागला आहे. त्यामुळे अन्नसाखळ्या नष्ट होत आहेत. पुढचं पॉईंट बघा. जमीन मोकळ्या करण्यासाठी जंगल तोड होत आहे. मानवाच्या लोकसंख्येत भरमसाठ वाढ होत आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे राहायला जागाही कमी पडायला लागली आहे. जागा कमी पडते म्हणून जंगल तोड होते आणि जंगल तोड झाल्यामुळे शेवटी प्राण्यांचे हालच होतात ना.
वन्य प्राण्यांचे निवारे त्यामुळे नाहीसे झाले. आपल्याला माहिती आहे झाडाझुडपांवर घरटी असतात आणि झाडाच्या सावलीत बरेच प्राणी जीवन जगत असतात. जमिनी मोकळ्या केल्यामुळे हे त्यांचे निवारे नाहीसे होत चालले आहेत. पुढचं पॉईंट बघा. प्रदूषण आणि हवामान बदलल्यामुळे निसर्गाची चक्रे असंतुलित झाली आहेत. पोल्युशन एवढं वाढलं आहे की जे नॅचरल सर्कल असतं, एका सीझननंतर दुसरा सीझन, जसं उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा, पावसाळ्यानंतर येणारी थंडी, पण आता अवकाळी पाऊस कधीही येतो, त्यामुळे वन्य प्राण्यांवर परिणाम होतो. पुढचं पॉईंट बघा. वन्य प्राण्यांच्या शिकारी देखील खूप वर्षे होत राहिल्या. पहिले जंगलात जाऊन शिकार करणे ही गोष्ट खूप अभिमानाची वाटत होती. त्यामुळे बिचाऱ्या प्राण्यांची शिकार होत असे. आता या गोष्टीसाठी काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत, त्यामुळे याचे प्रमाण कमी झाले, पण ही गोष्ट अनेक वर्ष होत होती. या सर्व कारणांनी वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. आपल्याला पुढे जे वाक्य दिलं आहे ते चूक आहे की बरोबर ते ओळखायचं आहे. त्यातील पहिलं वाक्य बघा. निर्जीव घटकांमध्ये मृत सजीवांचा समावेश होतो. आपल्याला माहिती आहे सजीव आणि निर्जीव हे दोन प्रकार असतात. सजीव म्हणजे ज्यांची वाढ होत असते, पण मृत जे असतात त्यांची वाढ तिथेच थांबते. म्हणजेच ते मृत झाल्यानंतर निर्जीव या घटकात मोडत असतात. म्हणून हे विधान बरोबर आहे. पुढचं वाक्य आहे, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे, कारण जैवविविधता जपणे हे अन्न साखळीसाठी महत्त्वाचं आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे बघा. खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ किंवा घटक यांची मानवनिर्मित व नैसर्गिक निर्मित अशा घटकांमध्ये विभागणी करा. माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट यांच्यात कुठले मानवनिर्मित आहेत म्हणजे माणसाने बनवलेले आणि कुठले निसर्गनिर्मित आहेत म्हणजे निसर्गतः तयार झालेले ते आपल्याला सांगायचं आहे. मानवनिर्मित पदार्थ बघा. पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट या ज्या वस्तू आहेत त्या तयार केल्या जातात ना. पुस्तक, पेन झाडाला लागतात का? नाही ना. आता निसर्गनिर्मित कुठल्या वस्तू आहे यातल्या त्या बघूयात. माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पाणी, कापूस, झाडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गातः आपल्याला मिळत असतात. तर हा होता आपला 18वा धडा. अशाच काही व्हिडिओंचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.